नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे माकडीण. लेखन कल्पिता पावसकर. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. ती एक सुंदर शांत सकाळ होती. राजेश लवकर आंघोळ करून ऑफिसला जायची तयारी करत होता. शर्टाची कॉलर नीट करून ओल्या केसातून हात फिरवत त्याने आरशात स्वतःला पाहिलं. स्वतःच्या रुबाबदार तडफदार व्यक्तिमत्वाकडे बघून त्याला स्वतःचाच फार अभिमान वाटला. आपल्याला हवं ते हव्या त्या किमतीला मिळवणं ही राजेशची फार जुनी सवय होती. शाळेतल्या कंपास पेटीपासून ते आत्ताच्या त्याच्या नोकरीतल्या बढतीपर्यंत सगळ्याच गोष्टी त्याच्या मनासारख्याच झाल्या होत्या. किंबहुना त्याने त्या तशा करवून घेतल्या होत्या. अर्थात त्यात काही गैर आहे असं म्हणता येणार नाही, कारण महत्त्वाकांक्षी असणं हा काही गुन्हा नाही. राजेश पहिल्यापासून खूप महत्त्वाकांक्षी होता. त्याच्या वयाची इतर मुलं खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानायची, आनंदून जायची आणि त्यातच रमायची. पण राजेशचं समाधान मात्र त्या एका पायरीपुरतं मर्यादित नव्हतं. त्याला एकदा का एक गोष्ट मिळाली की तो लगेच पुढची गोष्ट मिळवण्याच्या मागे लागायचा. ज्याची इच्छा झाली ते मिळवणं एवढंच त्याला माहीत होतं. त्याने आरशात स्वतःकडे अभिमानाने पाहिलं आणि तो बॅग घ्यायला टेबलापाशी गेला. बॅगेतलं सगळं सामान नीट आपल्याला हवं तसं आहे का ते त्याने पाहिलं. त्याची खात्री झाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे पाकिट आणि रुमाल मागायला मृदुलाला हाक मारली. मृदुला अत्यंत सुंदर, मादक आणि लाघवी स्त्री होती. कोणत्याही पुरुषाला स्त्रीमध्ये जे काही हवं असतं ते सारं होतं तिच्यात. मृदुला आणि राजेशची भेट कॉलेजमध्ये स्पोर्ट्स डेच्या दिवशी झाली होती. तसं राजेशने तिला पहिल्या दिवशीच पाहिलं होतं आणि तेव्हाच त्याने तिला मिळवायचा निश्चय केला होता. तिच्या मैत्रिणींशी ओळख काढ, त्यांना मदत कर, त्याच्या भोवती आपलं नाव कसं चर्चेत राहील याची काळजी राजेशने पुरेपूर घेतली होती. तिच्या मैत्रिणींकडून स्पोर्ट्स डेच्या दिवशी नेमबाजीचा सामना बघायला राजेशने तिला तयार केलं होतं. नेमबाजीत तो उत्कृष्ट होताच. आपल्या गुणांचा फायदा कसा आणि कोणत्या वेळी करून घ्यायचा याची कला राजेशला चांगलीच अवगत होती. मृदुलाने राजेशला तीर मारताना पाहिलं आणि राजेशचा मृदुलावरचा नेम अगदी अचूक लागला. मृदुलाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि तिने त्याच्याशी ओळख करून घेतली. पुढे ती ओळख वाढत गेली आणि मृदुला राजेशच्या प्रेमात पडली. किंबहुना राजेशनेच तसं अगदी अचूक घडवून आणलं होतं. मृदुला बड्या घरची मुलगी होती. तिचं राहणीमान आपल्याला परवडण्यासारखं नाही, म्हणून राजेशच्या घरच्यांचा त्याच्या लग्नाला विरोध होता. पण राजेशला मृदुला त्याच्या आयुष्यात हवी होती आणि मनासारखं घडवून न आणेल तो राजेश कसला. त्याने हट्टाने मृदुलाशी लग्न केलं आणि इथे पुण्यात तो सेटल झाला. भाड्याचं घर, स्वतःचा फ्लॅट आणि आता स्वतःच्या मालकीचा बंगला अशी त्याची प्रगती झाली होती. मृदुलाला तो काहीही कमी पडू देत नव्हता. तिचे कॉस्मेटिक, कपडे, पार्लर, पार्ट्या या सगळ्यांसाठी तो तिला आर्थिक आणि मानसिक मोकळीकही देत असे. मृदुला त्याचं पाकिट आणि रुमाल घेऊन आली. त्याने ते बॅगेत ठेवलं. इतक्यात मृदुलाने त्याला लाडीक आलिंगन दिलं. राजेश हसला आणि तिला म्हणाला, बोला राणी सरकार, कशासाठी हवेत पैसे? त्यावरती हसून म्हणाली, संध्याकाळी पार्लरमध्ये जायचंय. राजेश आश्चर्याने म्हणाला, अगं 4 दिवसापूर्वीच तर जाऊन आलीस ना? त्यावर लाडीकपणे मृदुला म्हणाली, हो, पण उद्या पार्टी आहे आणि हे माझ्या अंगावरचे केस बघितलेस किती वाढलेत? हल्ली या केसांची ग्रोथ खूपच वाढली आहे बाई. यावर राजेश हसून म्हणाला, वाढलेत तर वाढू देत, मी तुला काही बोलणार नाही. यावर मृदुला थोडीशी खोटी रुसून म्हणाली, बरोबर आहे रे, आत्ता माझी पार्टी आहे म्हणून माझ्यावर विनोद करतोयस, पण हेच जर तुझ्या बॉसच्या पार्टीत जायचं असतं तर नेलं असतंच का असं मला? अरे तू काय, तुझ्या आधी लोकच बोलली असती, या राजेशची बायको माकडीण आहे, माकडीण.
यावर राजेश खूप हसला आणि त्याने तिला पाकिटातून पैसे काढून दिले आणि तो ऑफिसला जायला निघाला. गोष्ट आहे 5 जुलै 2000ची. संध्याकाळचे 6 वाजले होते. मृदुला घरीच वाफ घेत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. मृदुलाने कामवालीला दार उघडायला सांगितलं. कामवालीने जसं दार उघडलं तसा राजेश धावतच आत आला. कोणाला काहीच कळत नव्हतं. राजेश तिला पटकन तयार हो, मी फ्रेश होऊन आलोच असा म्हणाला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. मृदुलाने सगळं सामान आवरलं आणि टॉवेलने पाणी टिपत ती तिच्या रूममध्ये आली. राजेश फ्रेश होऊन नुकताच बाहेर आला होता. मृदुलाला पाहून तो म्हणाला, अजून तयार नाही झालीस? अगं पटकन आवर, आपल्याला माझ्या बॉसच्या घरी जायचंय पार्टीला. त्यावर मृदुलाने ही अचानक कसली पार्टी असा स्वाभाविक प्रश्न विचारला. त्यावर राजेशने आपल्या कंपनीला एक मोठं काम मिळाल्याची बातमी मृदुलाला सांगितली. मृदुलाला आनंद झाला, पण ती थोडी विचारात पडली आणि पटकन राजेशला म्हणाली, ऐक ना, मला पटकन पैसे दे, मी आलेच जाऊन. त्यावर राजेशलाही आत्ता कुठे निघाली असा स्वाभाविक प्रश्न पडला. त्यावर मृदुला थोडी संकोचून म्हणाली, अरे मनीषाकडे जाऊन आले, एव्हाना सगळी पार्लर बंद असतील. आता तिची आणि माझी आता चांगली मैत्री झाली, ती मला घरीच पटकन करून देईल सगळं. अगं पण आत्ता काय करायचं आहे असं म्हटल्यावर मृदुलाने त्याला आपल्या हातापायावरचे केस दाखवले. इतक्या लवकर केस कसं काय वाढले? काही दिवसांपूर्वीच करून आलीस ना वॅक्स? राजेश गोंधळला. त्यावर मृदुला म्हणाली, अरे काय होतंय मलाच कळेना, पाठीमागे तुला बोलले होते ना की केसांची ग्रोथ खूप वाढली आहे. त्यावर राजेश तिला म्हणाला, ठीक आहे आत्ता जाऊन ये लगेच, पण यापुढे जरा काळजी घेत जा, हे असं सगळं ऐनवेळी नको. एवढं बोलून त्याने तिला पैसे दिले आणि ती निघून गेली. त्यानंतर एक दिवस राजेश कामावर गेला नव्हता. मृदुलाची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून ती जरा उशिराच उठली. राजेशला घरी बघून ती आश्चर्यचकित झाली. त्यावर राजेशने तिला आज त्याचे खूप महत्त्वाचे पाहुणे घरी येणार आहेत असं सांगितलं. पण हे ऐकून सुद्धा मृदुलाचा चेहरा काही फारसा आनंदी दिसत नव्हता. कसलं तरी मोठी चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. राजेशने त्याबाबत विचारताच ती संकोचून गेली आणि तिने अंगावरचे कपडे थोडे बाजूला काढून राजेशला आपले हात आणि पाय दाखवले. तिच्या हातापायावरचे केस खूपच वाढले होते. एका पुरुषाच्या शरीरावर मृदुलाचा चेहरा बसवल्याप्रमाणे तिचे अवयव पुरुषी झाले होते. हे पाहून राजेशला आश्चर्य वाटले. त्याने मृदुलाला विचारले, अगं 2 दिवसापूर्वीच पार्लरला जाऊन वॅक्स करून आली होतीस ना, मग इतक्यात कसं काय झालं हे? तुला किती वेळा सांगितलंय नीट टापटीप राहत जा, आपल्याकडे आता मोठमोठ्या लोकांची उठबस असणार आहे. हे ऐकून मृदुलाला एकदम रडूच कोसळलं. आत्ता रडत बसू नको, त्या केसांचं काय ते बघ आणि पुढच्या वेळी मला अशी लाज येऊ देऊ नको, म्हणजे झालं. मी जातो आता पाहुण्यांना घेऊन बाहेर हॉटेलात. त्यांना हे असं ध्यान दाखवण्यापेक्षा आपणच आपली लाज राखलेली बरी. एवढं बोलून राजेश रागारागातच तयार होऊन निघून गेला. जाताना तो मृदुलाशी एकही शब्द बोलला नाही. मृदुला नंतर संपूर्ण वेळ आपल्या खोलीतच रडत राहिली. तिचं रडणं काही केल्यात थांबत नव्हतं. ती काहीही खातपीत नव्हती. शेवटी न राहून तिची सगळ्यात जुनी आणि विश्वासू मोलकरीण उषा तिच्याजवळ आली. मृदुला रडून थकलेल्या डोळ्यांनी बेडवर बसली होती. एका शून्य नजरेने ती खिडकीतून बाहेर दूरवर पसरलेल्या जंगलाकडे बघत होती. उषा तिच्याजवळ आली. ताई, अगं असं काय करते, काहीतरी खाऊन घे, बघ बाईक ऐक माझं. असा जेवणावर राग काढायचा नसतो. उषाच्या बोलण्याचा मृदुलावर काहीही परिणाम होत नव्हता. इतक्यात राजेश घरी आला. त्याने मृदुलाकडे बघितले. आपल्या रागवण्याचा तिच्यावर खूप परिणाम झाला होता हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं. उषाने राजेशकडे बघितलं. त्याने हळूच तिला मृदुलासाठी जेवणाचं ताट भरून आणायला सांगितलं आणि तो मृदुलाजवळ गेला. मृदुलाचा अजूनही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो तिच्या जवळ जाऊन बसला. त्याने तिचा हात हातात घेतला. तसं तिला भान आलं. त्याने तिची माफी मागितली. मृदुला, आय नो, मी चुकलो. मी तुझ्यावर रागवायला नको होतं, एवढं भडकायला नको होतं, पण तुझ्याकडून अशा अव्यवस्थितपणाची अपेक्षा नव्हती ग. तूच बघ ना जरा,
लग्नाआधी किती छान राहायचीस तू, आणि आत्ता हा असा हलगर्जीपणा बघितल्यावर भडकणार नाही का मी? यावर मृदुलाने त्याच्याकडे बघितलं. इतका वेळ थांबवून ठेवलं सगळं एकदम दाटून आलं आणि ती म्हणाली, तुला काय वाटतं, मला आवडतं हे सगळं? मी हे सगळं मुद्दामून केलं? मला मज्जा वाटते का याची? मृदुलाने प्रश्नांचा भडीमार सुरू केला. राजेश सगळ्या प्रश्नांची नकारार्थी मान डोलावून उत्तरे देत होता. शेवटी मृदुलाच म्हणाली, राजेश, अरे विचार कर ना, मी हे मुद्दाम करेन का? मला खरंच कळत नाहीये हे असं का होतंय. माझा मलाच खूप त्रास होतोय रे, आणि त्यात तू मला असं बोलल्यावर रडू नाही येणार तर काय होणार? राजेशने मृदुलाकडे एक नजर बघितलं. जणू त्या एका नजरेत त्याला मृदुलाच्या सगळ्या वेदना कळल्या होत्या. त्याने तिचा हात घट्ट पकडला. तू नको काळजी करूस, आत्ता मी आहे ना तुझ्यासोबत. आपण मोठमोठे डॉक्टर करू, ते सांगतील ते उपाय करू, पण पुन्हा मी तुला असं रडू नाही देणार. हे ऐकून मृदुलाने राजेशला मिठी मारली. आता जणू काही तिच्या मनातली सगळी वादळं शमली होती. वेळ होती 10 जुलै 2000. रात्रीचे 8 वाजले होते. राजेश आणि मृदुला नुकतेच थकून घरी आले होते. रमाने त्यांना पाणी दिलं आणि ती जेवण गरम करायला निघून गेली. मृदुला डोक्याला हात लावून बसली होती. राजेश तिच्या शेजारी जाऊन बसला आणि तिची समजूत काढू लागला. मृदू, अशी उदास होऊ नकोस, आपलं ठरलंय ना, नाही रडायचं. मृदुलाने राजेशकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात सत्य परिस्थितीची जाणीव स्पष्ट दिसत होती. राजेश तरीही तिची समजूत काढून पाहत होता. अगं, एका डॉक्टरने उपाय नाही म्हटलं म्हणून काय झालं? आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ, होईल सगळं व्यवस्थित. हे ऐकून मृदुलाने राजेशचा हात पकडला. नक्की होईल ना सगळं व्यवस्थित? राजेशने तिला धीर दिला आणि तिला जेवायला घेऊन गेला. आता मृदुला अंगभर कपडे घालत होती. तिच्या शरीरावरचे केस आता प्रमाणाबाहेर वाढले होते. डोळ्याखालची चिंतेची वर्तुळं स्पष्ट दिसत होती. जणू आता तिच्या अंगातली सगळी ताकद संपली होती. नीरस चेहऱ्याने खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या दाट जंगलाकडे ती पाहत होती. जंगल आज जरा जास्तच दाट दिसत होतं. यात पावसाचे दिवस, त्यामुळे वातावरणात उदासीनता जास्तच जाणवत होती. मृदुलाच्या डोळ्यात आता कसलीच आशा दिसत नव्हती. आशा दिसणार तरी कशी, कारण गेल्या 8 दिवसात ती ज्या ज्या डॉक्टरांना भेटली त्या प्रत्येकाने तिच्या पदरात नकारच टाकला होता. ती सामान्य विचारांची 4 चौघींसारखी बाई असती तर कदाचित या प्रकारचा तिला फारसा फरक पडला नसता. पण मृदुलाच तशी नव्हती. तिला टापटीप राहायला, सुंदर दिसायला खूप आवडायचं. जगात सगळ्यात जास्त काळजी ती स्वतःची घ्यायची. रोज आरशासमोर आपण कालपेक्षा जास्त सुंदर कसे दिसू याचाच विचार ती करायची. पण आता साधा आरसा असलेल्या खोलीत जायची पण तिची हिंमत होत नव्हती. स्वतःच्या खोलीतले सगळे आरसे तिने बाहेर काढले होते. जे काढता आले नाहीत त्यांची तोंड दुसऱ्या दिवशी वळवली होती. गेल्या 2 दिवसापासून ती अशीच निश्चित उघड्या खिडकीतून दाट जंगलाकडे निरस डोळ्यांनी पाहत पडून होती. उषा ज्यूसचा ग्लास घेऊन खोलीत आली. मृदुलाला तिचं अस्तित्व जाणवलं सुद्धा नाही. मृदुलाला हाक मारायची उषाला जरा भीतीच वाटली. तिने खोलीतच असलेल्या राजेशकडे पाहिलं. तो मृदुलाच्या प्रॉब्लेमवर इंटरनेटवर काही सोल्युशन मिळतंय का ते पाहत होता. उषा त्याच्या टेबलापाशी गेली. तिने ज्यूसचा ग्लास त्याच्या टेबलावर ठेवला. तसं राजेशचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिने इशाऱ्यानेच तो ज्यूस मृदुलाला द्यायला सांगितलं आणि ती निघून गेली. राजेशने एकदा मृदुलाकडे पाहिलं. त्याला तिची अवस्था कळत होती, पण कदाचित पहिल्यांदाच त्याला परिस्थिती स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेणं जमत नव्हतं. मृदुलाकडे बघून तर त्याची अस्वस्थता अजूनच वाढली. घडणारा प्रकार काय आहे, याचं नेमकं कारण काय आहे, काहीच कळत नव्हतं. डॉक्टर, ब्युटिशियन सगळ्यांचे सल्ले घेऊन झाले होते, पण उत्तर मात्र कोणाकडेच नव्हतं. कोणताच मार्ग दिसत नव्हता. पण परिस्थिती सांभाळणं गरजेचं होतं. राजेश उठला. त्याने ज्यूसचा ग्लास हातात घेतला आणि तो हलक्या पावलांनी मृदुलाच्या शेजारी जाऊन बसला. पण मृदुलाला त्याचं भानच नव्हतं. ती निरस डोळ्यांनी खिडकीतून बाहेर बघत होती. राजेशने तिचा हात हातात घेतला. त्याचा स्पर्श झाल्यावर मृदुलाने नजर त्याच्याकडे वळवली. तिच्या डोळ्यातले प्रश्न आणि तिची हतबलता बघून राजेशला अजूनच हरल्यासारखं वाटलं. त्याने तिला मिठी मारली, पण ती मात्र मिठीतही निश्चलच होती.
हे बघून राजेशचा धीर अजूनच खचला. त्याने तिला भानावर आणण्यासाठी जोरात हलवलं. मृदुला, बोल काहीतरी, अशी शांत नको राहूस. बघ माझ्याकडे, होईल सगळं ठीक. तो जमेल त्या पद्धतीने तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता, पण मृदुलावर त्याचा परिणामच होत नव्हता. माझे सगळे प्रयत्न आता संपलेत. आता तू म्हणशील ते करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नाही. मृदुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून राजेश थक्कच झाला. त्याने तिच्याकडे पाहिलं, पण ती त्याच्याशी बोलतच नव्हती. राजेशने मृदुलाला पुन्हा जोरदार झटका दिला. तशी ती थोडी भानावर आली. राजेशने तिला तिच्या बोलण्याबद्दल विचारलं. आणि खिडकीतून सतत बाहेर काय बघत असतेस, असं विचारल्यावर मृदुलाच्या निरस डोळ्यात भीती दाटू लागली. मला माझीच भीती वाटते राजेश, मृदुला बोलत होती. मला सतत असं वाटतंय की मी या खिडकीतून बाहेर उडी मारावी. मी ओढली जाते बाहेर. हे ऐकून राजेशने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिला म्हणाला, असे भलते सलते विचार नाही करायचे. मी आहे ना. तारीख होती 20 जुलै. राजेशचं घर तसं रिकामच होतं. रामा स्वयंपाकघरात काम करत होती आणि उषा वरच्या खोलीत मृदुलाजवळ होती. राजेश दिवाणखान्यात घरच्या टेलिफोनवर त्याच्या अमेरिकेतल्या सायकोलॉजिस्टची मित्रांशी बोलत होता. गेल्या काही दिवसात अजून काही तज्ज्ञांचे सल्ले घेऊन झाले होते, पण परिस्थिती मात्र जैसे थे. मृदुला तर आता बोलेनाशीच झाली होती. शरीराचे सोपस्कार म्हणून 2 घास खाल्ले तर खाल्ले, नाहीतर नाहीच. बाकी तिच्या असण्याला अर्थ असा काही उरलाच नव्हता. दिवस रात्र बेडवर पडून खिडकीतून बाहेर बघत असायची ती. राजेशचे प्रयत्न मात्र सुरूच होते. बायकोची काळजी तर होतीच, पण त्याहीपेक्षा जास्त स्वतःचं हरणं त्याला सलत होतं. त्याने मित्राला फोन लावला आणि इथली सगळी परिस्थिती अगदी नीट समजावली. हे बघ राजेश, मेडिकल सायन्स आता पुढे गेलंय. यावर काहीतरी उपाय नक्कीच असेल. माझे इथले काही डॉक्टर मित्र आहेत, त्यांच्याशी मी वहिनींची केस डिस्कस करतो आणि तुला कळवतो. पण तोपर्यंत तुला खूप महत्त्वाचं काम करावं लागेल. हे बघ, कोणतंही औषध मानवी शरीरावर तेव्हाच काम करू शकतं जेव्हा त्या माणसाची बरं होण्याची इच्छा असेल. या सगळ्या प्रकारामुळे वहिनी खूप खचल्यात. त्यांना तुला सावरायला हवं. तू म्हणालास तसं त्यांना सुंदर दिसायला खूप आवडतं. मग तू त्यांना ही जाणीव करून दे की ह्याही अवस्थेत त्या तुला सुंदर दिसतायत. तुझं प्रेम अजूनही कमी झालेलं नाही आहे. मला माहिती आहे हे खूप कठीण आहे, पण तू नक्कीच करू शकशील. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. राजेशच्या नजरेत कदाचित हा शेवटचा मार्ग होता. त्याने विचार केला आणि मनात काहीतरी ठरवून तो स्वतःच्या खोलीकडे जाऊ लागला. ही घटना होती 20 जुलै 1990ची. नेमबाजीत अजून तरबेज व्हायचं राजेशने मनावर तर घेतलं होतं, पण आता प्रश्न हा होता की हा सराव तो करणार कशावर होता. याचाच विचार करत राजेश घराजवळच्या वनराईत बसला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं, कारण झाडावरची पानं, फुलं, भिंती, दगड या सगळ्यावर नेम लावण्यात तो आता माहीर झाला होता. पण त्याला आता पुढची पातळी गाठायची होती. नेमकं काय करावं त्याला कळत नव्हतं. इतक्यात त्याचं लक्ष झाडांच्या फांद्यावर इकडे तिकडे झपाझप उड्या मारणाऱ्या माकडांच्या जोडीकडे गेलं. डोळ्यांची पापणी लावायच्या आत ते ह्या फांदीवरून त्या फांदीवर जात होते. राजेशला त्याचा पुढचा टप्पा सापडला. त्याने सरावाला सुरुवात केली. सकाळची संध्याकाळ झाली. राजेशचा सराव सुरूच होता. आता जणू तो त्या माकडांना स्वस्थ बसूनच देत नव्हता. सतत उड्या मारून मारून माकडीन थकली होती. माकड आणि माकडीन चित्कारत होते, पण राजेश काहीच समजण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त त्याचं ध्येय दिसत होतं. त्याचं दगड मारणं सुरूच होतं. माकडांना काय करावं ते कळत नव्हतं. तेव्हा त्यातल्या माकडाने राजेशला हुलकावणी देत दुसऱ्या फांदीवर उडी मारली. राजेशला ते रुचलं नाही. त्याने त्या माकडावर दगडांचा भडीमार सुरू केला. ते माकड प्रत्येक दगड चुकवत शितापीने उड्या मारत होतं. राजेश आता इरेलाच पेटला होता. त्याचा राग आता अनावर होत होता. इतक्यात त्याचं लक्ष सगळ्यांपासून दूर फांदीवर नुकत्याच विसावलेल्या माकडीनीकडे गेलं. त्याने माकडाला हूल दिली आणि त्याला काही कळायच्या आत एका मोठासा दगड जोराने माकडीनीच्या दिशेने भिरकावला. माकडीनं पाठमोरी असल्यामुळे तिचं लक्ष नव्हतं. माकडाने काही करायच्या आत तो दगड वेगाने माकडीनीच्या डोक्याला जाऊन लागला.
माकडीन खाली पडली तसा राजेश घाबरला. काय करावं त्याला काही कळत नव्हतं. ते माकड पण खाली आलं आणि राजेशकडे बघून जोरजोरात आवाज करू लागलं. राजेश आता पुरता घाबरला होता. त्याने जवळच असलेला एक मोठा दगड उचलला आणि सगळे त्राण एकवटून त्या माकडाच्या दिशेने फेकला. ते बघून माकडाने जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढला. पण जखमेमुळे माकडीन तिथून पळू शकले नाही. तो दगड नेमका जाऊन माकडिनीवर पडला आणि सगळीकडे रक्ताचे थारोळे उडले. राजेश बिथरला आणि त्याने मागे वळूनही न बघता सरळ घराच्या दिशेने पळ काढला. आता तारीख होती 20 जुलै. राजेश आपल्या खोलीत आला. मृदुला तशीच बेडवर पडून होती. त्याने उषाला खाली जायचा इशारा केला. उषा खाली निघून गेली. तो मृदुलाच्या शेजारी जाऊन बसला. त्याने तिच्या अंगावरचं पांघरून बाजूला केलं. तिच्या केसाळ चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. मृदुलाने त्याच्याकडे बघितलं. तिला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. त्याने तिच्या शरीरावरची सगळी आवरणं हळूहळू मोकळी केली आणि तो तिच्या पांघरुणात शिरला. तो सर्वार्थाने तिला ती सुंदर असल्याची जाणीव करून देत होता. ती मात्र तशीच भावनाशून्य होती. त्याने प्रयत्न सोडले नाहीत. या गोष्टीला जवळजवळ अर्धा तास उलटून गेला. मृदुला काहीच प्रतिसाद देत नव्हती. राजेश थांबला. त्याने तिला मिठीत घेतलं आणि तो विचारू लागला. थोड्या वेळाने त्याला कसला तरी आवाज आला. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याला काहीच दिसलं नाही. पुन्हा आवाज आला. राजेशच्या लक्षात आलं की मृदुलाला काहीतरी होतंय. ती श्वास लागल्यासारखं करत होती, विवळत होती. तिला काय होतंय काहीच कळत नव्हतं. राजेश उठला आणि बाजूला ठेवलेल्या भांड्यातून ग्लासात पाणी आणायला गेला. मृदुलाकडे त्याची पाठ होती, पण तिला धीर देण्यासाठी तो तिच्याशी बोलत होता. मृदुला, थांब, काहीही होणार नाही, मी पाणी आणतो, ते पी, तुला बरं वाटेल. एवढं बोलून राजेश मागे वळला आणि त्याच्या हातातून ग्लासच खाली निसटला. कारण बेडवर मृदुला नव्हतीच. त्याने खोलीत सगळीकडे शोधलं, पण त्याला ती कुठेच दिसली नाही. तो घाबरला. त्याला पुन्हा मगाच्यासारखा तोच आवाज आला. आता मात्र तो आवाज खिडकी बाहेरून येत होता. त्याने खिडकीच्या दिशेने पाहिलं. त्याला समोरच्या फांदीवर एक माकड बसलेलं दिसलं. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने अजून पुढे जाऊन पाहिलं आणि तो हबकलाच. कारण त्या माकडाशेजारी मृदुला बसलेली त्याला दिसली. ती आता माणसात राहिली नव्हती. अंगावरच्या केसांनी तिचं रूप पूर्णपणे झाकून टाकलं होतं. ती आता खरोखरचीच माकडीण झाली होती. तिच्या शेजारचं माकड राजेशकडे बघून हसत होतं आणि राजेश ठरवूनही काहीही करू शकत नव्हता.